तर नमस्ते मुलांनो, आज आपण बघूया इयत्ता 5वीचं प्रकरण 8वं विभाज्य आणि विभाजक. तर मागील भागामध्ये याचा आपण अभ्यास केला होता आणि आज आपण सराव करूया. बघा मुलांनो, तर अभ्यासामध्ये आपण काय बघितलं होतं? विभाज्य काय आहे, विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या होत्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या आणि मूळ संख्या शोधण्याची पद्धत सुद्धा आपण बघितली आहे. तर आता आपण मुलांनो सराव बघूया आणि सराव बघा, सरावामध्ये आपल्याला जसं बाकीच्या प्रकरणाचा आपण बघितलंय तसंच ह्याचा सुद्धा सराव आहे आणि सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेली आहे आणि नक्कीच मुलांनो या प्रश्नाची तुम्हाला शालेय परीक्षेमध्ये नक्की मदत होईल. तर बघा, आपण पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या डॅशने विभाज्य असतात. तर बघा मुलांनो, प्रश्न एकदा बघूया. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या कितीने विभाज्य असतात मुलांनो? आपल्याला दोन पर्याय इथे दिलेला आहे. 2 ने विभाज्य असतात की 3 ने विभाज्य असतात? आणि आपण कसोटीमध्ये शिकलेलोच आहोत. 2 ची कसोटी नियम काय आहे? अगदी बरोबर मुलांनो. आणि 3 ची कसोटी नियम काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. तर आपण बघा, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक आपण 2 घेऊया. पर्याय क्रमांक 1 म्हणजे बघा, ही 2 ची कसोटी आहे म्हणून आपण 2 वर बघा क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. कारण आपण 2 च्या कसोटीमध्ये काय शिकलो होतो मुलांनो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्या 2 ने विभाज्य असतात. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न क्रमांक दुसरा बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात त्या संख्या 5 ने विभाज्य असतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतात हे अंक असतात त्या संख्या 5 ने विभाज्य असतात. ही डॅशने विभाज्यतेची कसोटी आहे. तर बघा मुलांनो, इथे 2 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय आहे 4 आणि एक पर्याय आहे 5. तर इथे बघा, प्रश्नामध्ये आपल्याला एकक स्थानी 0 आणि 5 असतात म्हणजेच ही 5 ची कसोटी नियम आपल्याला इथे सांगितलेला आहे. तर बघा, की कोणती कसोटी नियम आहे, 4 की 5? अगदी बरोबर, हे आहे 5 ची कसोटी नियम. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर हे अगदी बरोबर आहे. कारण आपण अभ्यासामध्ये अभ्यासलो होतो मुलांनो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो आणि ही 5 ची कसोटी नियम आहे. आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूया मुलांनो. तिसरा प्रश्न काय आहे? ज्या संख्यांच्या एकक स्थानी डॅश हा अंक असतो त्या संख्या 10 ने विभाज्य असतात. तर मुलांनो बघा, 10चा कसोटी नियम आठवा. 2 पर्याय दिलेले आहेत, 0 आणि 1. तर आपण 10च्या कसोटी नियम मध्ये काय बघितलं होतं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्ये 10 ने विभाज्य आहे. म्हणजेच आपण इथे पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि आपलं हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक चौथा. चौथा प्रश्न बघा. डॅश ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. तर बघा, ह्या 2 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. पर्याय क्रमांक आहे पहिला 1 आणि दुसरा आहे 2. तर बघा, ह्या 2 संख्यापैकी मुलांनो आपल्याला संख्या ओळखायची आहे जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. आपण हे शिकलो आहोत. बरोबर आहे मुलांनो. 2 ही कोणती संख्या आहे? मूळ आहे. पण आपल्याला अशी संख्या बघायची आहे जी संयुक्त पण नाही आणि मूळही नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 1 बघा, आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. आता आपण 5वा प्रश्न बघूया. 2 ही सर्वात लहान डॅश संख्या आहे. तर बघा, 2 ही सर्वात लहान काय आहे मुलांनो? संख्या संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या आहे? अगदी बरोबर, आपण अभ्यासात बघितलेलं आहे. 2 ही सर्वात लहान
मूळ संख्या आहे. आपण शिकलेलोच आहोत मूळ संख्या म्हणजे काय होते मुलांनो. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 1 ने भाग जातो आणि दुसरा जो भाग आहे तो स्वतः त्या संख्येने जातो. म्हणजे 2चे विभाजक 1 आणि 2 आहे. अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. तर म्हणून 2 ही सर्वात लहान कोणती संख्या आहे. मूळ संख्या आहे. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता 6वा प्रश्न बघूया. 6,36,49 या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत. बघा 6, 36 आणि 49 या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत. अशा संख्यांना डॅश संख्या म्हणतात. त्यांना मूळ संख्या म्हणतात मुलांनो की संयुक्त संख्या म्हणतात. बघा आपण ह्या प्रकरणाच्या अभ्यासामध्ये अभ्यासलो होतो की ज्या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतील त्यांना आपण काय म्हणतो. त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून इथे बघा आपण 6 बघितलं मुलांनो. 6चे आपण समजा काढले विभाजक तर किती येतील. 1, 2, 3 आणि 6. 36चे विभाजक काढले मुलांनो तर किती येईल. 1, 2. पुन्हा किती येईल मुलांनो. 3, 4, 9, 36. 4 पण येणार आहे. 6, 6, 36. 12, 1, 12, 3, 36. 12 सुद्धा येणार आहे मुलांनो. 7 नाही येईल. 8, 9, 9, 4, 36. 9 सुद्धा येणार आहे मुलांनो. आणि 10, 11, 12 पण येणार आहे. आणि 16 दुने 32 म्हणजे बघा 36 सुद्धा येणार आहे. म्हणजे याचे 1 पेक्षा जास्त विभाजक येत आहेत. 49चं आपण बघितलं तर 1, 7, 9. 2 पेक्षा समजा अधिक विभाजक येत असतील तर त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. आणि आपलं हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. आता बघूया मुलांनो प्रश्न क्रमांक 7वा. 7वा प्रश्न बघा. 2, 7, 13, 41 या संख्यांचे 1 आणि ती संख्या असे फक्त 2च विभाजक आहेत. अशा संख्यांना आपण अभ्यासला मुलांनो. बघा ह्या ज्या चारही संख्या दिल्या आहेत त्यांचे फक्त 2 विभाजक येतो आहेत. 2 कोणते. 1 आणि ती संख्या स्वतः. असे फक्त ह्या ज्या संख्यांचे 2च विभाजक येत आहेत आणि अशा संख्यांना आपण काय म्हणतो. अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतो. आता बघूया मुलांनो प्रश्न क्रमांक 8वा. बघा इथे 40, 60, 230, 70, 250 त्याच्यानंतर 8340 तर दिलेल्या संख्यांमधील डॅशच्या विभाज्य संख्या आहेत. तर बघा या संख्यांचे निरीक्षण करा आणि कशाचे विभाज्य आहे बघा. इथे बघा मुलांनो एकक स्थानी बघा. एकक स्थानी 0, 0, 0, 0, 0, 0 आहे. आणि आपण अभ्यासलो आहोत मुलांनो 10च्या कसोटीमध्ये की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10 ने भाग जातो. त्या 10च्या विभाज्य आहेत. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे. 10. म्हणून आपण म्हणू शकतो 40, 60, 230, 70, 250, 8340 ह्या ज्या संख्या आहेत ह्या 10 ने विभाज्य आहे. आता प्रश्न क्रमांक 9वा बघूया. 471 ही डॅशने विभाज्य आहे. तर बघा मुलांनो 471 ही संख्या कितीने विभाज्य आहे. याच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो. एकक स्थानी किती आहे. 1 आहे. तर बघा 5 ने विभाज्य राहील का नाही. आपण 5च्या कसोटीमध्ये बघितलं होतं मुलांनो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या 5 ने विभाज्य असते. म्हणजेच बघा 471च्या एकक स्थानी 1 आहे. म्हणजेच ती कितीने विभाज्य असेल मुलांनो. 3 ने विभाज्य असेल. बघूया आपण तपासून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. 3 ने भाग देऊन बघूया. तर बघा मुलांनो इथे 3 1 3 येणार आहे. 4 मधून 3 गेले 1 राहील. हा 7 इथे खाली येणार आहे. मग बघा 3च्या फाड्यामध्ये 17 येतो का. मग इथे आपण 3 5 15 करूया. मग इथे बघा 7 मधून 5 गेले मुलांनो तर 2 राहणार आहे. इथे 1 मधून 1 गेला 0. हे 1
इथे खाली येणार आहे. बघा आता 3च्या फळ्यामध्ये 21 येते का मुलांना? अगदी बरोबर. 7 तिरी 21. म्हणजे इथे बाकी शून्य राहणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 471 ला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे 471 ही 3 ने विभाज्य संख्या आहे. आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न बघा. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती डॅश संख्या असते. बघा आपण अभ्यासलो आहोत की 2 पेक्षा जास्त समजा असले तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो मूळ संख्या म्हणतो की संयुक्त म्हणतो? त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. आणि मुलांनो इथे आपला सराव संपलेला आहे. आज आपण खेळ खेळूया आणि मुलांनो खेळ खेळताना नक्कीच तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि खेळाद्वारे आपल्याला काही इथे प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे आहेत. तर बघा इथे 5 प्रकारचे खेळ दिलेले आहेत मुलांनो. तर आपण बघा कोणता खेळ घेऊया आज तुमच्या इच्छेनुसार. आज घेऊया कारवाला गेम, कारण कार ही तुम्हा सगळ्यांना मुलांना खूप आवडते. तर बघा इथे कारच्या वरती 4 कीज दिलेल्या आहेत, 4 चाब्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाचे सुद्धा आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा आपण योग्य पर्याय देऊया. समजा आपण योग्य उत्तर दिलं तर त्या रंगाच्या चाबीवर दाबायचं आहे आणि त्या चाबीवर आपण क्लिक केलं तर आपली कार समोर जाणार आहे. आणि समजा आपण चुकीचं उत्तर दिलं तर कार समोर जाणार नाही. तर बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे 1, 3, 7 आणि 21 हे डॅशचे विभाजक आहेत. तर मुलांना बघा हे कशाचे विभाजक आहेत? पटापट उत्तर सांगा. अगदी सोपी प्रश्न आहे. त्याचा पर्याय आहे पहिला 5, दुसरे पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे 21. तर बघा 1, 3, 7, 21 हे कशाचे आहेत? कशाचे विभाजक आहेत? बरोबर, तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे 21. आणि याच्या समोर पिवळा रंग आहे म्हणून मी पिवळ्या रंगाच्या चाबीवर क्लिक करत आहे. बघा आपलं हे उत्तर बरोबर असल्यामुळे आपली गाडी समोर गेलेली आहे, आपली कार समोर गेली आहे. आता बघूया दुसरा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये डॅश मूळ संख्या आहेत. तर मुलांनो 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत? बघा 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 25, दुसरा पर्याय आहे 15, पर्याय क्रमांक तिसरा आहे 50 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 30. तर बघा मुलांनो लवकर सांगा मला. आपण आता अभ्यासामध्ये बघितलं होतं 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत? अगदी बरोबर, तुम्ही 25 सांगितलेला आहे. त्याच्यासमोर लाल कलरचा आहे म्हणून आपण लाल कलरच्या चाबीवर क्लिक करूया आणि उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे 1 ते 25 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत किती? 25 मूळ संख्या आहेत. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 12चे विभाजक डॅश आहे. तर 12चे मुलांना किती विभाजक आहेत? बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि बघा पहिला पर्याय आहे 1, 2, 5, 10, दुसरा पर्याय आहे 1, 3, 7, 21, पर्याय क्रमांक तिसरा आहे 1, 2, 3, 4, 6, 12 आणि चौथा आहे 1, 2, 4, 8. तर मुलांना तुम्हाला त्याचे फॅक्टर कसे काढतो, विभाजक कसं काढतो हे माहित आहे. तर 12चे बघा इथून कोणते विभाजक तुम्हाला बरोबर वाटत आहे? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक तिसरा. म्हणजे 12चे विभाजक 1, 2, 3, 4, 6 आणि 12 सांगितलेलं आहे. म्हणून बघा इथे निळं बटन आहे, मी निळ्या चाबीवर क्लिक करणार आहे आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक चौथा. डॅश ही मूळ संख्या आहे. बघा 4 पैकी आपल्याला ओळखायची आहे की कोणती मूळ संख्या आहे. 9, 69, 39 की 19. तर बघा मुलांनो अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला 19 आणि 19च्या समोर पिवळे बटन आहे म्हणून पिवळ्या बटनवर मी क्लिक केलेला आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे. 19 ही मूळ संख्या आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 5वा.
पाचवा प्रश्न बघा मुलांनो, डॅश ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. तर चार पैकी मला सांगा मुलांनो, कोणती संख्या आहे जी मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. येथे सुद्धा चार पर्याय दिलेले आहे, 1, 0, 4 की 3. अगदी सोपी उत्तर आहे मुलांनो, अभ्यासामध्ये आपण अभ्यासलंच आहे. अगदी बरोबर 1 तुम्ही सांगितलेला आहे. 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणजेच आपण लाल कलरच्या चाबीवर क्लिक करूया. बघा, आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे कार समोर गेली आहे. आता 6वा प्रश्न बघूया. 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत मुलांनो? हे सुद्धा आपण बघितलेल्या होत्या. जुळ्या मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या? 4 पर्याय आहेत. पहिला आहे 4, दुसरा आहे 8, तिसरा पर्याय आहे 12 आणि चौथा पर्याय आहे 6. तर 8वा मुलांनो, अभ्यासामध्ये आपण बघितलंच होतं की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये अगदी बरोबर सांगितलं आहे. 8 ह्या जोड्या आहेत. म्हणजे जुळ्या मूळ संख्यांच्या 8 ह्या जोड्या आहेत. म्हणजेच आपण ग्रीन बटनवर, ग्रीन कलरच्या चाबीवर आपण क्लिक करूया. बघा, हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 7वा बघूया. ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती डॅश संख्या असते. बघा, ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो? बघा, पर्याय दिलेले आहेत 4. पहिला पर्याय आहे संयुक्त संख्या, दुसरा पर्याय आहे मूळ संख्या, तिसरा पर्याय आहे विषम संख्या आणि चौथा पर्याय आहे समसंख्या. तर बघा, अशी जी संख्या असते ज्यांना 1 किंवा ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? अगदी बरोबर, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजेच ग्रीन चाबीवर आपण क्लिक करूया. आणि बघा, इथे चुकीने उत्तर तसं आलेलं आहे, पण आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे, मूळ संख्याच आहे. आपण मूळ संख्यांवर क्लिक केल्यावर ते उत्तर चूक दाखवत आहे. परंतु मुलांनो, लक्षात ठेवायचं की ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. हे आपण अभ्यासलं आहोत. आणि मुलांनो, इथे आपला खेळ संपलेला आहे. मुलांनो, आता आज तुम्हाला एक छोटीशी परीक्षा द्यायची आहे आणि याच्यामध्ये बघा, प्रत्येक प्रश्न दिलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहे. तर चला पटापट आपण वेळ न घालवता परीक्षेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, डॅश ही मूळ संख्या आहे. बघा, 4 पैकी कोणती मूळ संख्या आहे मुलांनो? पहिला पर्याय आहे 9, दुसरं 69 म्हणजे 69, तिसरं पर्याय आहे 39 आणि पर्याय चौथा आहे 19. तर बघा, सांगा मुलांनो, तुम्ही दिल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 वर मी क्लिक केलेला 19. आपण आता पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 2 बघा मुलांनो, 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांमध्ये डॅश मूळ संख्या आहे. तर 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांमध्ये कोणती संख्या मूळ संख्या आहे? बघा, 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 25, दुसरा पर्याय आहे 15, तिसरा पर्याय आहे 50 आणि चौथा पर्याय आहे 30. तर सांगा मुलांनो योग्य उत्तर. तुम्ही सांगितलेल्या उत्तरावर मी क्लिक करत आहे मुलांनो. म्हणजे 25, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 25 मूळ संख्या आहे. आता आपण पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, अतिशय सोपी आहे. 12चे विभाजक डॅश आहेत. बघा, 4 पैकी 12चे विभाजक कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. तर बघा, पहिला पर्याय आहे 1, 2, 5, 10. पर्याय क्रमांक 2 आहे 1, 3, 7, 21. पर्याय क्रमांक 3 आहे 1, 2, 3, 4, 6, 12 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1, 2, 4, 8. तर बघा, 4 पैकी कोणतं पर्याय आहे मुलांनो? अगदी बरोबर, तुम्ही दिलेला पर्याय क्रमांक 3, म्हणून मी 3 वर क्लिक केलेला आहे. आणि आता पुढे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 4,
ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये ज्या कोणत्याही मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना आपण बघा, पहिला पर्याय आहे जुळ्या मूळ संख्या, दुसरा आहे जुळ्या विषम संख्या, तिसरा ऑप्शन आहे विभाज्य संख्या आणि चौथा आहे संयुक्त संख्या. बघा हे जे प्रश्न आहेत ते सगळे अभ्यासावर विचारलेले आहेत. प्रश्न अभ्यास आपण व्यवस्थित केला तर हे परीक्षा द्यायला आपल्याला खूप सोपी जाईल. तर बघा, ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, सांगा मुलांनो. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे जुळ्या मूळ संख्या, म्हणून मी त्याच्यावर क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया. 5वा प्रश्न आहे, ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती डॅश संख्या असते. बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात त्यांना काय म्हणतो? पहिला पर्याय आहे संयुक्त संख्या, दुसरा आहे मूळ संख्या, तिसरा आहे विषम संख्या आणि चौथा ऑप्शन आहे समसंख्या. तर मुलांनो बघा, सांगा. शाबाश मुलांनो, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून मी 2 वर क्लिक केलेला आहे. आता बघा आपण प्रश्न क्रमांक 6वा बघूया. इथे आपल्याला बघा वेळ पण दिला राहतो, आपण किती वेळात परीक्षा देतो ते पण आपल्याला माहित पडते. तर बघा 6वा प्रश्न आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्या किती आहेत? जुळ्या मूळ संख्या डॅश जोड्या आहेत. किती जोड्या आहेत मुलांनो? 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या डॅश जोड्या आहेत. बघा मुलांनो, पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 8, तिसरा पर्याय आहे 12 आणि चौथा पर्याय आहे 6. तर योग्य पर्याय सांगा मुलांनो. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2, 8. आता आपण पुढे वळूया. बघा प्रश्न क्रमांक 7वा मुलांनो, 1, 3, 7, 21 हे डॅशचे विभाजक आहेत. तर बघा आपल्याला 1, 3, 7, 21 चे विभाजक ह्या 4 मधून शोधायचे आहेत. 1, 3, 7, 21 हे कशाचे विभाजक आहेत मुलांनो? पहिला पर्याय आहे 5, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे 21. तर बघा ते 21 चे विभाजक आहेत, म्हणून आपण चौथ्या पर्यायावर क्लिक केला आहे. आता आपण पुढे वळूया. 8वा प्रश्न आहे, डॅश ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. 4 पैकी आपल्याला मुलांनो संख्या ओळखायची आहे. कोणती संख्या आहे ज्यांना आपण संयुक्त पण नाही आणि मूळही नाही? अगदी बरोबर, म्हणजे बघा पर्याय क्रमांक कितीवर क्लिक करू? 1, म्हणजे 1 ही अशी संख्या आहे जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. आता पुढे वळूया आणि बघा 9वा प्रश्न मुलांनो. 9वा प्रश्न काय आहे? फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना डॅश संख्या म्हणतात. तर बघा 1 आणि एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? संयुक्त संख्या की मूळ संख्या की सहमूळ संख्या की समसंख्या? अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे, त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. म्हणजे फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. आता आपला प्रश्न आहे प्रश्न 9 असे आपले इथे पूर्ण झालेले आहेत मुलांनो. आता इथे परीक्षा आपली समाप्त झालेली आहे. बघूया आपण किती प्रश्न बरोबर दिलेले आहेत. बघा आपण 5 मिनिटं 39 सेकंद आपल्याला वेळ लागलेला आहे. 49 सेकंद सॉरी. आणि एकूण प्रश्न 9 होते. 9 पैकी आपण सोडवलेले प्रश्न मुलांनो 9 आहेत आणि 9 पैकी 9 आपले उत्तर बरोबर आहेत. म्हणजे तुम्ही मुलांनो परीक्षा ही योग्य प्रकारे दिलेली आहे.